अशोक चव्हाणांचा काँग्रेस संपवण्याचा प्लॅन होता। वक्तव्य केले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी। प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या विरुद्ध उमेदवार दिले म्हणून आम्ही अकोल्यामध्ये उमेदवार दिला। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नावाने राजयोग भोगला। ज्या आईने मोठं केलं त्या आईची आपण बदनामी करतात असंही नाना पटोले यांनी म्हटलं। दोन मुद्द्यांवर नाना पटोले यांचं भाष्य। एक म्हणजे काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांच्यावर नाना पटोले यांनी आरोप केलेत। काँग्रेस संपवण्याचा अशोक चव्हाण यांचा प्लॅन होता असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केलाय। तर दुसरीकडे काँग्रेसने 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर करावेत, त्यांना आपण पाठिंबा देऊ असं म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात अकोल्यामध्ये काँग्रेसने आपला उमेदवार घोषित केलेला आहे। तर इतर ठिकाणी वंचितने आपल्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार दिलेले असल्यामुळे अकोल्यात आपण उमेदवार दिला असंही वक्तव्य नाना पटोले यांनी केले। मला त्यांना काँग्रेसबद्दल बोलायचा अधिकार नाही, मी कालच सुचवलं। त्यांच्या भोकर विधानसभेतच त्यांची काय अवस्था होत आहे, कसं लोक त्यांना येऊ देत नाही आहे हे ते आपण पाहतो आहे। त्यामुळे आता काँग्रेसवर बोलणं त्यांनी टाळावं। काँग्रेसच्या नावाने खूप कमवलं तुम्ही, काँग्रेसच्या नावाने खूप राज्य भोगला आणि काँग्रेसला कसं संपवायचं हे त्यांनी प्लॅन केलेला होता। बरं झालं की आज आपल्यात नाही। पण एक गोष्ट आहे की आता त्यांनी काँग्रेसवर बोलायला टाळलं पाहिजे। ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं, त्याच आईची बदनामी करायला तुम्ही निघत असाल लोक तुम्हाला माफ करणार। आम्ही खूप पुढे गेलो होतो त्यांच्याबरोबर। आमचं मत होतं की यावेळेस मताचं विभाजन होऊ नये। त्यांनी आमची चेष्टा केली, वारंवार केली। तुम्ही 2.5-3 महिने तुमच्याच मीडियावर दाखवत होते। तरी काँग्रेसच्या वतीनं मी स्वतः भूमिका घेऊन माझ्या हायकमांडला समजावून सांगितलं होतं। आम्ही पूर्ण तयारीनं होतो, पण त्यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅन्डिडेट उभं करायचं काम सुरुवात केलं याचा अर्थ त्यांनाच ही मैत्री नव्हती पाहिजे हे त्याच्यातून सिद्ध होत होतं। मग त्यांनाच पाहिजे नाही तर मग आम्हाला कसं थांबता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।